नेहमीच्या पुस्तकामध्ये दोन कॅरेक्टर आहेत. एकाचं नाव आहे सनबल्लाट आणि दुसऱ्याचं नाव आहे टोबिया. परमेश्वराने नेहमीला कामगिरी दिली ती म्हणजे बांधकाम करण्याची. पण सनबल्लाट आणि टोबिया जे आहेत ते त्याला विरोध करत होते. विरोध करणारे नेहमी असणारच. मराठीमध्ये एक म्हणे ना की निंदकाचे घर असा विषय जाईल. तर ज्याला आपण परमेश्वराने दिलेली कामगिरी एखादी करत असतो त्याला हे निंदक असतातच. प्रभू येशू ख्रिस्ताने सुद्धा म्हटलेलं आहे की ते निधन जे आहे ना ते राहू द्या, त्याला वाढू द्या, परमेश्वर त्यांचा न्याय करणार आहे. ते म्हणाले हे दुर्बल लोक काय करणार. ते म्हणाले हे जळालेलं दगडापासून कसं बांधकाम करणार. ते म्हणाले ह्याच्यावरती कोल्हा जरी चढला तर ती भिंत पडून जाईल. त्यांनी त्यांना बरेचसे टोमणे मारले. नेहमी देवाकडे बघा, कारण देवाने तुम्हाला जबाबदारी दिलेली आहे ती आपल्याला पार पाडायची आहे. लोकांच्या नाव ठेवण्याला, विरोधाला त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. परमेश्वर तुम्हाला यश देव. गॉड ब्लेस यू. चॅनलला जरूर सबस्क्राईब करा जर तुम्हाला आवडलं असेल.